चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. शिक्षकांची काही तत्त्वं असतात. दिग्या माझा वर्गमित्र. बेंचवर बाजूलाच बसत असला तरी आमच्यात खास मैत्री अशी नव्हती. अतिशय खोडकर मुलगा असल्यामुळे त्याच्यापासून सांभाळूनच राहावं लागे. तो कधी कुठल्या गोष्टीचा गैरफायदा घेईल हे त्याचे आईबाबा देखील सांगू शकले नसते. काही मुलं जात्याच हुशार असतात, पण ती हुशारी चांगल्या गोष्टींसाठी वापरावी की वाईटासाठी हे कोण ठरवणार? तर असाच अभ्यासात जेमतेम असलेला दिग्या हा वर्गातला अतिशय व्रात्य मुलगा होता. एकदा शाळेत जाताना मला माझ्या परिसरातच 10 पैशांचं नाणं सापडलं. वर्गात शिरल्याबरोबर साहजिकच बाजूला बसलेल्या दिग्याला ते मी आनंदाने सांगितलं. गप्प राहा, मधल्या सुट्टीत आपण दोघे भेळ खाऊ. तो म्हणाला. आमची स्वारी आनंदाने तयार झाली. मधली सुट्टी संपायच्या आत त्याने बाईंच्याकडे तक्रार केली. बाई, माझे खाऊचे 10 पैसे हरवलेत. दिग्याने बॉम्ब गोळ्या टाकला. हो, माझ्यासाठी बॉम्ब गोळ्याच. याचे पैसे कोणी घेतले? निमूटपणे कबूल करा, नाहीतर फोडून काढेन एकेकाला. बाईंनी छडी दाखवली. मी पैसे घेतलेले नसल्याने कबूल करण्याचा प्रश्नच नव्हता. दिग्याने माझ्याचकडे बोट दाखवले. बाई, मला हे पैसे माझ्याच घराजवळ सापडलेत. मी निष्फळ प्रामाणिक प्रयत्न केला. दिग्याला भेळेपेक्षा पूर्ण 10 पैशांची हाव सुटली होती आणि त्याने माझा विश्वासघात केला होता. बाईंना किती सांगून पाहिलं, पण चोर ठरवून मलाच बाईंनी सडकून काढलं आणि 10 पैसे माझ्याकडून काढून घेऊन ते दिग्याला दिले. तू त्याचे पैसे घेतले नव्हतेस ना? तर मग जाऊ दे, देव बघेल सगळं. तेव्हा मुलाला चोर ठरवलं या वेदनेने आईच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. तिला माझ्याबद्दल विश्वास होता. असेच एकदा गणिताच्या सरांनी 10 गणितं सोडवून आणा म्हणून गृहपाठ दिला. 7च गणितं सोडवून आणल्यामुळे गणिताच्या तासाला मला घाम फुटला होता. सर अतिशय तापट होते. प्रत्येक विद्यार्थी हे जाणून होता. सर गृहपाठ विचारत एकेकाला फैलावर घेत होते. एकही गणित न सोडवलेला दिग्या मात्र निर्धास्त होता. मी त्याला म्हटलं, तुझे आज काही खैर नाही, तुला फटकेत. आणि सरांनी मला मारलं नाही तर काय देशील? दिग्याला भलताच विश्वास होता. आमच्या बेंचजवळ आल्यावर दिग्याने सरांना आई खूप आजारी असल्याचं कळवळून सांगितलं. त्यानंतर सर पुढे माझ्याकडे आले आणि मला विचारलं, 7च गणितं? सरांचा पारा खूप चढला. त्यांनी फळ्याजवळ नेऊन मला बदडून काढलं. काहीच न केलेल्या दिग्याला मोकळीक आणि मी 7 गणितं सोडवूनही मला बेदम मार. किती धुमसत होतो तेव्हा. केवळ अन्यायच. दिग्या वाकुल्या दाखवत होता. घरी येऊन आईला मी हा किस्सा सांगितला. शिक्षकांची काही तत्त्वं असतात. आईने समजूत घातली. ही तत्त्वं कशी असतात हे कळायचं तेव्हाही नव्हतं. तरी आई सांगते म्हणजे बरोबरच असणार एवढं मात्र कळत होतं. शाळा संपून काही वर्षांमध्येच दिग्याला लूटमार करताना पकडल्याची बातमी वाचली वर्तमानपत्रातून. अंधाराचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटणाऱ्या एका अट्टल दरोडेखोराला अटक. शिक्षकांची काही तत्त्वं असतात. आईचं हे म्हणणं तेव्हा कळलं नव्हतं, पण आईबाबांची काही तत्त्वं असतात मुलांना वाढवताना हे आईने मला स्पष्ट करून दाखवले. धन्यवाद.